वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं। यावेळेला त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत आनंद दिघे यांचं स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचं कार्य आपण पूर्ण करत आहोत असं ठामपणे सांगितलं। याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात। समाजकारण आणि लोकहित हेच त्यांच्या विचारांचे केंद्र होते। त्यांच्या प्रेरणेनं आणि आशीर्वादानं ठाणे महापालिकेवर कर्मवीरांनी लावलेला भगवा यंदा अधिक तेजानं फडकत असून यापूर्वीचे सर्व विजयाचे विक्रम या निवडणुकीत मोडीत काढले गेलेत। ते पुढे म्हणाले की ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राखण्याचं काम आपण केलंय। कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकलाय। संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना पुढे जातीये। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेनं दुसरा क्रमांक पटकावलाय, त्यामुळे पक्षाची ताकद राज्यभर वाढताना दिसते। काही लोक म्हणत होते की शिवसेना ठाण्यापुरतीच मर्यादित आहे, पण आज शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय असं सांगत त्यांनी विजयाची गोडी पुढेही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला। शिंदे यांनी शिवसेनेचा मूलमंत्र आणि स्पष्ट करत सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा गुरुमंत्र घेऊन पक्ष वाटचाल करतोय। आपत्तीत शिवसेना, संकटात शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे असंही त्यांनी नमूद केलं।